when females or males age is above 35, is IVF is the only option? नो 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 IVF असं काही नाही आहे. बेसिकली आता IVF सेंटर्समध्ये बऱ्याच वेळा पेशंट्स येत नाहीत. त्यांना असं वाटतं इकडे गेलं म्हणजे आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीज सांगतील. तर असं मुळीच नाही आहे. मग ते 25 वर्षाचे असतील किंवा 35 इयर्सचे असतील. आता 35 इयर्सचं मी सांगतो तुला की ती जर डॉक्टरकडे आले, IVF सेंटरला आली, तर आधी ते इन्व्हेस्टिगेट केल्या जातात. आणि इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट कुठली द्यायची, कधी कधी साध्या मेडिसिनने सुद्धा ते प्रेग्नंट राहून जातात. साध्या इंजेक्शन्सने सुद्धा ते प्रेग्नंट राहून जातात. किंवा छोटीशी IUIची प्रक्रिया केली तरी ते प्रेग्नंट राहून जाते. आणि मग लास्ट रिसोर्ट तेच IVF. म्हणजे IVF कडे आपण इमिजिएटली नाही जात, त्याच्या अगोदर खूप सारे प्रोसेस आहे, खूप साऱ्या मेथड्स आहेत, ते ट्राय करतो आणि आपण त्याच्यानंतर त्याच्या होतं. आणि आपण आता बघतोय सर की त्याच्याबद्दल अजून बोलतो. IVF म्हणण्यापेक्षा ART क्लिनिक म्हटलं पाहिजे त्यांना. ओके, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी असिस्ट करणारी टेक्नॉलॉजी रादर दॅन IVF. IVF त्याचा एक पार्ट आहे, टेस्ट ट्यूब बेबी त्याचा एक पार्ट आहे. अनेक गोष्टी आपण त्यामध्ये करत असतो.